छी बाई, हे असलं मला तर नाही बाबा जमणार. नंतर आई म्हणते तेच खरे, आज काय ते सोक्षमोक्षच लावते. छी. आज बाबा लय काम आहे. गुरांना खाया काढायचंय, ऊस किती भिजलाय ते बघायला लागन. लावलं तर पण निम्मा भिजला असं बरं का. अरे ऐक ना. काय आज इकडं कसं काय? काय नाही र, आले होते तुलाच भेटायला. डायरेक्ट मग शेताकडं? हो. बरं काय बोल की मग. काय नाही, जरा काम होतं तुझ्याकडं. हां मग काय काम आहे बोलशील का नाही? काय नाही, माझी आई माझ्यासाठी मुलगा बघतीये. मुलगा बघती? मग सांग की आपल्याबद्दल. सांगितलं असतं पण आईला सरकारी नोकरी, बिझनेसवाला असा मुलगा हवे. तुझ्या आईला बिझनेसमॅन आणि सरकारी नोकरदारवाला नवरा पाहिजे का? आणि शेतकऱ्याच्यात काय कमी आहे? सरकारी नोकरी आहे आणि एवढी 4 एकर शेती हे काय सरकारी नोकरीला मागं टाकेन की. तुझं बरोबर आहे, पण आईला शेतीवाला मुलगा नकोय. बरं आहे काय म्हणते? आई म्हणती राहायला बंगला पाहिजे, फिरायला 4 व्हीलर पाहिजे, ऐशोआरामची जिंदगी पाहिजे. हे असलं रानात जायचं, गुरागत काम करायचं, तसलं काय मला जमणार नाही. माझ्याकडं तर काय कमी आहे. 4-5 गुरं आहेत, 6-7 एकर जमीन आहे, ती पण बाग आहे. ती 2-3 एकर ऊस आहे. नाही म्हणलं ऊस गेला का नाही 3 एकरातला तरी 7-8 लाख रुपये तरी माझं वार्षिक उत्पन्न आहे. ते काय मला तुझं वार्षिक उत्पन्न सांगू नको. 10 लाख असू नाहीतर तिकडं 10 कोटी असू. आजकालचे बिझनेसमॅन ऑडी, फॉर्च्युनर अशा असतात त्यांच्या गाड्या. आणि सरकारी नोकरीचं तर तू बोलूच नको. त्यांची तर पेन्शन आयुष्यभर अशीच बसून मी खाऊ शकते. माझी आई म्हणती ना सरकारी नोकरीवाला पाहिजे, मग आई म्हणती तेच बरोबर आहे. एवढ्या दिवस प्रेम हे काय म्हणजे हे टाइमपास लावला होता का तो? ते प्रेम बिम ते सगळं विसर. तू एकतर बिझनेस कर, ही शेती सोडून दे. शेतकऱ्याला तो काय कमी समजते काय? ते काय तू मला सांगू नको. माझ्या आईला बिझनेसमॅन आणि सरकारी नोकरीवालाच जावंही हाय बाय. ते तुझं तू बघ काय असेल ते. शेतकऱ्याच्यात काय कमी आहे? हां ए पोरी, काय चाललंय ग? हा, काय सांगत होती त्याला? काय म्हणत होती रा? शेतकरी नवरा नको म्हणते. म्हणजे तुझ्या आईला बिझनेसमॅन किंवा नोकरदारच पोरगा पाहिजे जावय म्हणून. हा, म्हणजे आई शारमाची जिंदगी जगायची. हा, पण तू कधी विचार केलाय? तुझ्या आईनं तरी कधी विचार केला का? अगं ज्यावेळेस कोविडची साथ आली होती त्यावेळेस हे नोकरदार बिझनेसमॅन घरात बसून होते ना, घरात बसून. आठवतंय का? होते का नाही घरात बसून? त्यावेळेस काय खात होते का? खात काय होते? मुबलक पैसा होता त्यांच्याकडं, पण खाण्यासाठी अन्न नव्हतं. पण हा शेतकरी राजा शेतामध्ये कष्ट करत होता, राबत होता, पिकवत होता, आणि तेच अन्नधान्य तुझा बिझनेसमॅन, तुझा तो नोकरदार सर्वजण गुन्ह्या गोविंदानं घरात बसून 2 वेळ का होईना पण खात होते ना. त्यावेळेस काबाड कष्ट फक्त हा शेतकरी राजाच करत होता. आणि शेतकरी राजा होता म्हणूनच सगळे जगले. अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर अख्ख्या देशालाच नव्हे तर देशाच्या बाहेरसुद्धा अन्नधान्य पाठवत होता हा शेतकरी राजा. का तर तो रात्रीचा दिवस करून काबाड कष्ट करत होता. त्यावेळेस तुझा हा नोकरदार, तुझा हा बिझनेसमॅन काय खात होता ग? काय खात होता? विटाचा बिझनेस करणारा विटा खात होता, लोखंडाचा बिझनेस करणारा लोखंड खात होता. हां, का तुझा नोकरदार शाळेत जाऊन मुलांना शिकवत होता? हां, का कुठल्या कंपनीमध्ये पेअर पार्ट बनवत होता आणि ते खात होता? अगं त्याला खाया घालत होता फक्त शेतकरी राजा. सांग तुझ्या जाऊन आयला, शेतकऱ्यापाशी काय कमी नाही. जोपर्यंत शेतकरी जिवंत आहे तोपर्यंत तुझी बाकीचे सगळे नोकरदार, तुझे बिझनेसमॅन हे गुन्ह्या गोविंदानं खाणार आहेत. ज्यावेळेस शेतकरी राजानं पिकवायचं कमी केलं ना त्यावेळेस तुझा हा नोकरदार राहणार नाही आहे. कळालं? जा सांग तुझ्या आईला, नाही माझ्या पोराचं लग्न करायचं तुझ्याबरोबर. जा सांग तुझ्या आईला, म्हणा बघ बिझनेसमॅनवाला नको शेतकरी. शेतात काय कमी आहे ग? काय कमी आहे? अगं 2 एकर शेत पिकवलं तर महिन्याला कमीत कमी 7-8 हजार रुपये तरी कमवल आणि त्याच्यामध्ये गुन्ह्या गोविंदान खाईल. अगं 2 गाया म्हशीची धार काढली ना तरी महिन्याचा बाजार घरामध्ये येतोय. काय कमी आहे ग? तुझ्या शेतकऱ्याचं गुणगान सांगू नको तुम्हाला. आम्ही सांगणार तुला गुणगान आमचं शेतकऱ्याचं. तुझ्या नोकरदारापाशी काय नाही आहे, कारण
महिन्याचा पगार 1 तारखेला आला ना 15 तारखेपर्यंत संपला. ह्याला उसने पैसे माग, त्याला उसने पैसे माग, तसं शेतकऱ्यापाशी नसतं. कारण रोजचा रोज भाजीपाला आम्ही पिकवतो आणि रोजचा रोज बाजारात विकतो. 4 रुपये मिळतात आणि त्याच्यामध्ये आमची फार मोठी ऐश असते. नुसती ऐश अशी चालत नाही आहे. जा सांग तुझ्याला, ए सर पोरा ते राहिलेलं पिकू हे भिजवून घे, भिजव ते राहिलं ती येऊन नुसता बसला गप्पा मारत. जा सांग तुझ्याला, सांग